गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो घटस्थापना स्पेशल आणि नवरात्रीची तयारी यावर असणार आहे. तर हा व्लॉग मी थोडा लेट अपलोड करते कारण माझे शूट्स चाललेले आणि मोबाईलमध्ये मेमरी पण खूप फुल होती, त्यामुळे व्हिडिओ एक्सपोर्टिंगला खूप वेळ लागत होता. त्यामुळे व्हिडिओ आज मी 5व्या माळ्याला टाकते. तर सगळ्यात आधी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आणि कुठल्याही सणाची सुरुवात मी रांगोळीपासून करत असते. तर ही जी रांगोळी आहे ज्यात मी वुडन साचे वापरलेले आहेत याचासुद्धा स्पेशल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो नक्की जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या सगळ्या लिंक्स त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. कारण भरपूरशा मैत्रिणी कमेंट करत असतात लिंक द्या. ज्या नवीन जॉईन झालेल्या आहेत तर सगळ्या लिंक त्या साच्यांच्या व्हिडिओमध्ये आहे आणि व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तर चेक करायला विसरू नका. तर आजपासून आपल्याकडे देवी आईचं पदार्पण होणार आहे. सो त्यामुळे छान असे लक्ष्मीचे पावलं मी उमटवलेले आहेत. खूप सुंदर साचा आहे. जेव्हा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो तेव्हासुद्धा हा साचा वापरला ना खूप छान आणि प्रसन्न वाटतो. जेव्हा व्हाईट कलरच्या टाईल्सवर आपण रेड कलरच्या रांगोळीने ह्या साच्याला उमटवतो खूप छान वाटतं. तर कुंजन सेवेसाठी सुद्धा खूप छान साचा आहे आणि लक्ष्मी देवी आई रिलेटेड कुठले सण असतील तेव्हासुद्धा तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर माझ्याकडे हा एक सुंदर साचा आहे ज्यात भरपूर असे शुभचिन्ह आहेत. तर ते शुभचिन्ह मी वरचे जी रांगोळी आहे कळसची, शुभलाभ, त्यात परत गोपद्म, स्वस्तिक आणि त्याच्या साईडला मग मी हे दोन उमटवते. त्यानंतर समयांचे 2-3 प्रकार माझ्याकडे आहेत. तर ही मोरांची समई मला खूप आवडते. सो म्हणून मग ही मोरांची समई बऱ्याच वेळा मी साईडला रांगोळीच्या साईडला वापरण्यासाठी मी घेतलेले हे साचे आहेत आणि खूप सुंदर उमटतात. त्यानंतर मग छोटे छोटे साचे जे आहेत ज्यामध्ये माझ्याकडे हे गाईचे साचे आहेत 2. तर त्यातला एक वापरून मी ही जी मधली रिकामी जागा आहे ती भरलेली आहे आणि खूप सुंदर वाटतं हे गाईचं पण. आणि हा जो साचा आहे हा मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे. बऱ्याचशा जणी विचारतात, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं लिंक्स मिळून जातील जेणेकरून तुम्हाला सगळं घेता येईल. त्यानंतर देवीला प्रिय असं कमळ काढलेलं आहे आणि सुंदर अशी रांगोळी माझी रेडी आहे. त्यानंतर नवरात्रासाठी मी काय घेतलं तर नवरात्रासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अखंड दिवा. आणि अखंड दिवा मला गेल्या 1.5 वर्षापासून घ्यायचा होता. सो मग ऑनलाईन बघितले मी बऱ्यापैकी, पण मला साईजचा इश्यू होता आणि ही साईज प्रॉपर येईल की नाही हा डाऊटसुद्धा होता. त्यामुळे मग मी हा सिग्नोरा वेअरचा नाशिकमधूनच घेतला, सोनी गिफ्ट्समधून. तर प्रत्यक्ष जाऊन बघितलं साईज वगैरे, कारण हा जो दिवा आहे हा नॉर्मल दिवा नसून अखंड 9 दिवस आपल्याला चालवायचा आहे आणि पुन्हा पुन्हा तेल टाकण्याची गरज यायला नको. रात्री झोपल्यानंतर ॲटलिस्ट सकाळ होईपर्यंत तरी दिवा कंटिन्यू असावा आणि तेल टाकायला पुन्हा पुन्हा जावं लागतं. म्हणून मग मी आधीच हे सगळं बघून घेतलं. 5-6 दुकानं फिरली, ऑनलाईन किमती काढल्या, पण मला सगळ्यात कमी किमतीत सगळ्यात छान मोठी साईज मिळाली आणि खूप छान क्वालिटी, अप्रतिम. जर तुम्ही नाशिककर असाल, नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकला शॉपिंगला येत असाल तर नक्कीच तुम्ही सोनी गिफ्ट्समधून हा दिवा घेऊ शकता. सिग्नोरा वेअर याचा ब्रँड आहे, खूप छान आहे. यात सिल्वरचा सुद्धा ऑप्शन होता, तोही मी घेणार आहे. त्यानंतर माझ्याकडे देवांचं जे अभिषेक वगैरे करते त्यासाठी छोटा कळस नव्हता. सो मोठा एक आहे यात माझ्याकडे. पुन्हा मग सिल्वर माझे सगळे देव आहेत म्हणून सिल्वरमध्ये मी आणला. तर हे सिल्वर नसतं, हे बहुतेक ते जर्मन जे बोलतात त्या टाईपमधलं हे आहे, ॲल्युमिनियम मिक्स असलेलं आणि ज्याला सिल्वर कोटिंग आहे. त्यानंतर हे अगदी मायक्रो साईजचे पार्ट आहेत जे मी गाय वासरूची जी माझी मूर्ती आहे त्यासाठी घेतलं आहे. त्यानंतर सुंदर असं हे प्रसादासाठी किंवा दुधाचा अभिषेक आपण करतो छोट्या मूर्तींचा, त्यासाठी हे पात्र घेतलेलं आहे. हे पण खूप छान आहे आणि एकदम प्रॉपर सिल्वर कोटिंग त्याला केलेली आहे. हे चांदीचे नाही आहेत, हे सिल्वर कोटिंगवाल्या वस्तू आहेत. त्यानंतर देवीसाठी यावर्षी 9 रंगाच्या 9 साड्या घेण्याचं मी ठरवलेलं होतं. सो 9 साड्या घ्यायला गेली आणि मी 11 साड्या आणलेल्या आहेत.
मोह कधी कधी माझ्याकडून आवरला जात नाही. सो मग 9 रंगाच्या 9 साड्या पण घेतल्या आणि त्यात अजून 2 हेवीवाल्या घेतल्या. एक मला खणाची हवी होती तर एक मी खणाची घेतली आणि ही सगळ्यात माझी फेवरेट आहे. तर खणाची साडी मला नॉर्मल जो आपण मंगल कलश आपल्या देवघरात भरत असतो त्यासाठी मी छोटीशी खणाची साडी पण घेतली. तुम्ही बघू शकतात किती छान आणि रेखीव आहे, अगदी छोटीशी, पण कलर कॉम्बिनेशन आणि काम तुम्ही बघू शकतात. तर हे मी शालीमारमध्ये एक दुकान आहे मेन रोडला, तर तिथून मी हे घेतलेलं आहे. त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ऑलरेडी मी घेऊन आली कारण खूप मैत्रिणी मला विचारत आहेत. त्यानंतर हे खण आणलेले आहेत 2 देवीची ओटी भरण्यासाठी. एक मंदिरात जाईल ओटी घेऊन तेव्हा आणि एक घरच्या देवीसाठी. त्यानंतर मग हे सगळं धान्य, 7 प्रकारचे धान्य, देवीच्या ओटीमध्ये लागणारं साहित्य, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जे घट बसवताना इसेन्शियल आहे. त्यानंतर हा छोटासा मटका, ते पण घटांसाठी, घट बोलतात त्याला आमच्याकडे. त्यानंतर छोटीशी टोपली ज्यात आपल्याला माती टाकून ते 7 धान्य उगवायचे असतात जे 9 दिवसात खूप छान उगवतात. त्यानंतर मग माझ्याकडे हे आहेत वस्त्र जे मी 9 रंगांमध्ये आणलेले आहेत देवी आईसाठी साड्या. तर हे 9 रंग अतिशय छान ब्राईट आणि परफेक्ट कॉम्बिनेशनवाले मला मिळाले आणि मी पाहता क्षणी घेतले. मला खूप असं मोठं देवीचं रूप वगैरे नको होतं, मला अगदी थोड्यात थोडं, कारण रोज इतकं सगळं करायला वेळ मिळाला पाहिजे. एक दिवसाची हौस नसून 9 दिवस आपल्याला हे सगळं करायचं असतं. म्हणूनच मग मी साईज मला करता येईल त्या पद्धतीनेच घेतलं, कारण जितक्या मोठ्या हाईटने देवीचं आपण रूप तयार केलं तितकं वेळ पण लागतो बराचसा आणि ते हे कमीत कमी छान वाटतं. म्हणून मग मी अशा टाईपने हे 9 रंगाचे 9 वस्त्र आणि सोबत हे 9 शेलेसुद्धा मिळाले मला. खूप छान आहे, अप्रतिम आहे. नेसल्यावर घातल्यावर कसं दिसतं त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ येतील जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल. आणि आजचा रंग आहे व्हाईट. आज पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व आहे. सो म्हणूनच तर आता बऱ्याचशा जणी म्हणतात ना की पांढरी साडी वेअर करून पूजा करू नये, तर त्यांच्यासाठी मी सांगते की नवरात्रमध्ये सुद्धा पांढरा कलर आहे. तर हा डाऊट तुम्ही अजिबात मनात ठेवू नका की पांढरा कलर अशुभ असतो किंवा काय ते. तर म्हणूनच ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या माणसांनीच तयार केलेल्या आहेत, हे गैरसमज जेही आहेत ते मी मानत नसते. त्यानंतर अगदी प्रीमियम क्वालिटीचं वेल्वेटचं मटेरियल मी आणलेलं आहे आणि मला हे खूप आवडलेलं आहे म्हणून मी 2 मीटर आणलं. त्यानंतर सॅटिनचं पिवळं मटेरियल आणलं, गुरुवारी काहीतरी नवीन पूजा वगैरे करेल तेव्हा वापरण्यासाठी. त्यानंतर देवीसाठी सगळ्यात मिनी साईजचं जे स्टँड होतं देवीचं रूप उभारण्यासाठी ते आणलं, कारण माझे घट जे आहेत ते वेगळ्या साईडला असतात आणि इकडं फक्त मी देवीचं एक रूप तयार करत असते. तर ते देवीचं रूप तयार करण्यासाठी हे स्टँड मी आणलेलं आहे. त्यानंतर मग मी खूप दिवसापासून ह्या माळा मागवलेल्या होत्या. जेव्हा मार्गशीर्षचे गुरुवार होते तर 2 बॉक्स मी मागवलेले 6 माळांचे. तर मार्गशीर्षमध्ये माझी रेड व्हाईट थीम होती तेव्हा मी 6 माळा वापरल्या आणि ह्या 6 माळानंतर मी ओपन करायचंच विसरले ते पार्सल. सो म्हणून मग ते आज ओपन करते. तर 7-8 महिने झाले असतील जास्त तेव्हापासूनचं हे पार्सल ओपन करायचं राहिलेलं आणि फायनली मग मी हे सगळं या माळा वगैरे काढल्या आणि एंट्री डोअर पण छान डेकोरेट केलं. आणि नेमकं एंट्री डोअरच्या ज्या क्लिप्स आहेत त्याच विसरलेली आहे. नशीब की रांगोळीची क्लिप राहिली, तर ते डिलीट करताना माझ्याकडून झालं. त्यानंतर माझ्याकडे ना छान असे मोठे चौरंग नव्हते, छोटे छोटे होते किंवा वेगवेगळ्या साईजचे. तर मला देवीचं जे आपण घट वगैरे सगळे देवघरातले देव ते जे मांडतो ना ते एका चौरंगावर सगळी गर्दी नको होती. सो म्हणून सेपरेट 3 चौरंग मी घेतलेले आहेत. हे 2 सेम आणि एक आधीचं माझं जे ओल्ड आहे ते. तर हे सगळे मिळून असं छान एका लाईनीत व्यवस्थित मांडणी मी केलेली आहे. मला अजिबात ती गर्दी वगैरे नको होती. मला सगळं असं सुटसुटीत आणि मोकळं मांडणी करायची होती. मग तशी मी मांडणी वगैरे केली. छान असे हे चौरंग मी शालीमारवरून आणले. तर सुंदर असे हे चौरंग आहेत आणि अतिशय मोठी साईज आहे. नॉर्मल चौरंगची साईज असते तसे नाही आहेत. त्यानंतर माझ्या ज्या नवीन सबस्क्रायबर्स मैत्रिणी आहेत त्यांना पडलेला प्रश्न की माझे चांदीचे देव इतके कसे चमकतात आणि इतके मेंटेन कसं काय, काळे पडत नाहीत का, अशा भरपूर कमेंट्स इंस्टाग्रामच्या पेजला पण येतात आणि इकडे पण येतात यूट्यूबला. तर मी वापरते हे लिक्विड जे तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं आणि जे पितळी भांडे आहेत त्यांच्यासाठी मी वापरते हे डीमार्टमध्ये मिळत असलेलं चमकधमक पावडर. तर हे लिक्विड चांदीच्या देवांसाठी आहे. तर हे मी कॉटन पॅड्स यूज करते.
त्यात ते लिक्विड जे आहे ते सोक करून घेते आणि छान अशा मूर्त्या याने क्लीन होतात। तुम्ही ब्रश पण वापरू शकतात, पण मी ब्रश वापरत नाही, मी फक्त कापसाने ते क्लीन करत असते। तर ही आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि तुम्ही बघू शकता ती पिवळी पडलेली आहे। तर ज्या मैत्रिणी विचारतात ना की तुमचे देव पिवळे पडत नाही का, काळे पडत नाही का, तर पडतात, पण मी दर 15 दिवसात हे एकदा करत असते, या लिक्विडने क्लीन करत असते, त्यामुळे खूप छान आणि देव मस्त उजळून निघतात। तर सोपी पद्धत आहे, फक्त हे लहान मुलांच्या हातात देऊ नका आणि ग्लोव्ज वापरून कराल तर बेटर असेल, कारण माझे हात खूप काळे झाले हे केल्यानंतर। सो म्हणून त्यानंतर तुम्ही बघू शकतात क्लीन केलेला टाक आणि इकडच्या डाव्या साईडचा जो आहे तो केलेला नाही, तर इतका फरक असतो, इतका ह्यूज डिफरन्स दिसतो। तर अशा पद्धतीने सगळे जे देव आहेत छान असे क्लीन करून झालेले आहेत, सगळे पांढरे शुभ्र दिसत आहेत मस्त। तर अशा पद्धतीने मी सगळे देव जे आहेत त्या लिक्विडने क्लीन करून घेत असते, विशेष दिवशी, पौर्णिमेला, शुक्रवारी, सोमवारी। त्यानंतर मग घट इकडे माझ्या स्टुडिओमध्ये बसवायचे आहेत। सो हेअर वॉश वगैरे केला छान असा आजच्या दिवशी आणि सगळं मग आवरायला घेतलं। तर खूप हिकटिक झाली, 9 दिवसांचे उपवास आहेत, उपवासाचा दिवस आणि त्यातल्या त्यात नेहमीपेक्षा जास्त एक्झर्शन। तर सगळं आदल्या दिवशी करणार होते, बट आदल्या दिवशी सगळ्या वस्तू आणण्यातच इतका वेळ गेला की तयारीला फारसा वेळ मिळालाच नाही, म्हणून सगळं काही त्याच दिवशी आलं, म्हणून ब्लॉगही असं खूप भारी क्लिप्स अशा घेता आल्या नाही आहेत मला, पण तरीही तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी बऱ्याचशा क्लिप घेऊन ठेवल्या। त्यानंतर इथं मग मी हे चौरंग सगळे अनबॉक्सिंग करणार आहे आणि व्यवस्थित चौरंग वगैरे लावून बघणार आहे कसं बसतं काय ते। तर अशा पद्धतीने मी गोमूत्राने वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि डिरेक्टली मग मी इथे सगळं काही जे आहे ते मांडणी करते, कारण प्रत्येक गोष्ट घेतली तर व्हिडिओ अर्धा तासापेक्षा जास्त मोठा होईल आणि ते तुम्हालाही बघायला बोर वाटेल। सो थोड्या क्लिप्स घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे दोघं चौरंग छान असे मांडलेले आहेत। त्यानंतर मग त्या माळा मी लावणार आहे। तर ह्यावेळी ना मी येल्लो कलरचं वेल्वेटचं मटेरियल आणलेलं आहे देवांचं आसन म्हणून, तर येल्लो आणि रेड थीम असं मला वाटलेलं करावं, तर मी त्याच पद्धतीने इथे करते। तर ह्या येल्लो कलरच्या ज्या माळा आहेत, ज्या मार्गशीर्षच्या गुरुवारांसाठी घेतलेल्या, त्या सगळ्या माळा मी इथे लावून घेणार आहे। त्यानंतर अजून रेड कलरच्या छान असे लोटसचे पॅचेस आहेत ते पण मी लावणार आहे। तर अशा पद्धतीने सगळं काही डेकोरेशन मी करून घेतलेलं आहे मला हवं त्या पद्धतीने, आणि खूप असं जास्त डेकोरेशन या स्पेसमध्ये करता येत नाही, कारण जागा कमी आहे आणि डायरेक्ट मागच्या साईडला विंडो आहे त्यामुळे, आणि घटांना हवा पण लागत असते, त्यामुळे प्रॉपर असं काही केलेलं नाही आहे जास्त। जे मला वाटलं माझ्या पद्धतीने छान तसं मी केलं। त्यानंतर येल्लो कलरचं मटेरियल जे मी आणलेलं 2 मीटर, तर हे डबल करून टाकणार आहे। तर 2 चौरंगांना 1 मीटर पुरेसं झालं, बट मला असं वाटलेलं की 2 मीटर मला लागेल किंवा मंदिरासाठी काही वापरून घेईल, तर असं म्हणून मी जास्तीचं घेऊन आली, कारण खूप छान आणि प्रीमियम क्वालिटीचं होतं म्हणून। तर मग अशा पद्धतीने 1 मीटर मी डबल करून घेतलेलं आहे आणि ते डिरेक्टली मी चौरंगावर ठेवते आहे। त्यानंतर खूप छान असा लुक आला जेव्हा मी हे येल्लो कलरचं टाक, कारण आपल्याला माहिती आहे पिवळा कलर खूप छान आणि ब्राईट आहे आणि ते ब्राईट कलर जितके यूज कराल आणि त्यावर रेड फुलं तर खूप छान दिसतं। सो म्हणून मग मी पिवळंच ठरवलेलं ह्यावर्षी पिवळाच कलर वापरूयात, मागच्या वर्षी लाल होता। तर मग पूर्ण मांडणी करून वगैरे मग तुम्हाला इथे दाखवते। व्यवस्थित चौरंगांचा आकार घेऊन ते चारही बाजूंनी परफेक्टली असं लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मी हा कमळ ठेवायचं ठरवलेलं, बट तो कमळ ठेवल्यामुळे देवीचं जे स्टँड होतं ते परफेक्टली लागत नव्हतं। ठेवल्यानंतर तर खूप छान दिसत होतं, बट ते स्टँड जे आहे ते अगदी प्रॉपर उभं राहत नव्हतं त्याच्यावर, त्यामुळे मग मी ते काढून घेतलं आणि अशा पद्धतीने मग सगळी मांडणी केली। तिसरा चौरंग जो नेहमीच्या वापराचा आहे, जो देवघरात पूजा करताना वापरते, तो घटांसाठी आणि दिव्यासाठी ठेवला। कमळ खूप सुंदर दिसत होतं, पण त्यावर देवीचं ते बॅलेन्स होतच नव्हतं, मुकुट वगैरे, त्यातल्या त्यात नारळ पण छोटं पडत होतं। तुम्ही बघू शकतात खूप परीक्षा घेते देवी आई जेव्हा आपण मुकुट वगैरे लावतो, मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये पण तसंच होतं। मग फायनली मग इकडे व्यवस्थित मुकुट, नारळ वगैरे सगळं व्यवस्थित बसवलं, छान अशी साडी वगैरे वेअर केली। आणि हे जे वर्कवाले मुकुट असतात ना, हे खूप हेवी असतात, त्यामुळे ते परफेक्ट असे बसत नाही, बट मी ट्राय केलं की छान असं बसेल आणि मस्त लुक येईल। मग फायनली खूप प्रयत्नानंतर, तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त 2-3 मिनिटाचं वाटत असेल बघताना, पण खूप मेहनत लागली हे सगळं करताना।
आणि खूप वेळ पण लागला, 1-1.5 तास तर फक्त मुकुट स्टँड वगैरे त्याच्यातच गेला. मग आज मी ठरवलेलं होतं की साऊथ इंडियन लुक करावा, कारण साडी पण व्हाईट आहे. सो साऊथ इंडियन ज्वेलरी सेट, माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत. सो मग साऊथ इंडियन ज्वेलरी मी इथे वापरलेली आहे. खूप सुंदर दिसते ही ज्वेलरी आणि परफेक्ट साऊथ इंडियन टच, ती पॉलिश खूप छान वाटत होतं. सो त्यामुळे मग मी छान असं सगळं लावून घेतलं. आणि हा जो वरचा मुकुटच्या वर जे स्टँड आहे हे मी ॲमेझॉनवरून 2 मागवलेले आहेत. ह्या स्टँडमुळे ना बरेचसे हेवी नेकलेस वगैरे जे आहेत ते आपल्याला छान लावता येतात, गजरे छान लावता येतात आणि देवीचा चेहरा जो आहे तो असा भरगच्च वाटतो, छान भरलेला. त्यामुळे त्यानंतर मग ह्या सेटवरचे कानातले ना एक मिळत नव्हतं, म्हणून मग दुसऱ्या साऊथ इंडियन सेटवरचे कानातले मी लावले. आणि जसा जसा एक दागिना आपण देवीवर चढवत असतो तसं खूप छान लुक देवीचा येत असतो. त्यानंतर मग इकडे आमच्या आई साईडला मांडणी करताय देवांची आणि मी पूर्ण देवीची सजावट करते. तर इकडे मी नथ घालते देवीला, कारण कुठल्याही देवीचा लुक नथ शिवाय पूर्ण नसतो. आणि हा मुखवटा तुम्ही बघू शकतात, सजवल्यानंतर प्रॉपर साऊथ इंडियन वाटते देवी, खूप सुंदर. आणि त्यात हे व्हाईट गजरे. सध्या पाऊस खूप चालू आहे, पंचवटीला फुल मार्केटला जाता आलं नाही, प्रॉपर गजरे वगैरे मला मिळाले नाही, बट माझ्याकडे होते हे व्हाईट कलरचे गजरे जे मार्गशीर्षच्या उपवासांसाठी मी वापरते, तर ते लावले. त्यानंतर साईडला आमच्या आई जी आहे ती देवांची मांडणी वगैरे करताय आणि घट बसवायची सगळी तयारी. तर अशा पद्धतीने आमच्याकडे घटांची मांडणी वगैरे करत असतो, देवांची मांडणी करत असतो, तांदुळावर देव ठेवत असतो. त्यानंतर मग मी देवीची ओटी तयार करून घेतली. साईडला घट वगैरे तुम्ही बघू शकतात मांडून झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, मी इथे झालेली आहे रेडी, पण माझं मंगळसूत्र वेअर करायचं राहिलेलं आहे, तर ते मी वेअर करते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. तर इथे मी मंगळसूत्र जे आहे ते पूजेसाठी वेअर केलेलं आहे, कारण माझं जे छोटं मंगळसूत्र आहे शूटमुळे मी काढून ठेवलेलं आहे सध्या. तर छान अशी आज व्हाईट कलर आहे म्हणून व्हाईट कलरची साडी घातलेली आहे, ऑर्गेन्झा साडी आहे, खूप सुंदर साडी आहे, कोरी होती. मग फर्स्ट टाईम म्हटलं आज तिचं उद्घाटन करूया. छान अशी व्हाईट साडी वगैरे घालून मी रेडी झालेली आहे. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकतात सगळा पूजेचा सेटअप जो आहे तो झालेला आहे, देवीच्या ओटीपासून सगळं काही रेडी आहे. आता फक्त आम्हाला व्यवस्थित बसून छान अशी पूजा करायची आहे. आणि
आम्हाला दिवा जो आहे तो लावायचा आहे. तो बाकी सगळी मांडणी केलेली होती, फक्त दिवा लावण्याचा राहिलेला होता. इकडे ओटी वगैरे सगळं भरून झालेलं, देवीची साडी वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. तर आता मी सगळी पूजेची तयारी वगैरे पण केली. आता तुपाचा दिवा लावणार आहे. त्यानंतर धूप, अगरबत्ती, ज्या नेहमीच्या पूजेतल्या आपल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्यानंतर मग फायनल जो आपला मेन दिवा आहे, जो 9 दिवस चालणार आहे, तो दिवा आम्ही पेटवणार आहे कापूरच्या मदतीने. तर कापूरने हा दिवा पेटवला जातो. आणि आज जी माळ आहे ती या पूजेच्या पानांची माळ आजच्या दिवशी चढवलेली आहे. ते पण आमचं लावून झालेलं आहे. तर आजच्या दिवशी खूप गडबड झाली, खूप घाई झाली, सगळं काही खूप हिकटिक झाली. सो खूप अशी छान तयारी करता आली नाही, बट शॉर्टकट जे करता आलं आणि सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही पूजेला साडी नेसणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून घाईत का असेना मी साडी पटकन गुंडाळली आणि एकदाची पूजेला बसलेली आहे. तर इकडे सगळं देवांना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेलं आहे, दिवा लावलेला आहे, धूप, अगरबत्ती आणि श्रीयंत्रसुद्धा मी यावर्षी ठेवलेलं आहे घटांजवळ. कारण श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे, स्थान आहे आपण म्हणू शकतो. ते सुद्धा मला नवरात्रमध्ये त्याची पण पूजा करायची आहे. सो म्हणून ते पण मी ठेवलेलं आहे. आणि दिवा वगैरे साईडला सगळं आणून ठेवलेलं आहे. घटांची स्थापना वगैरे सगळं, पूजा, हळदी कुंकू, फुलं वाहून सगळं काही झाल्यानंतर मग फायनल जो आहे ते म्हणजे कापूरने दिवा पेटवावा. तर मी आता कापूरने दिवा पेटवणार आहे. हे पहिल्यांदा मी करते. आतापर्यंत आमच्या आई करत होत्या, बट आता ह्या सगळ्या गोष्टी मी आता स्वतः शिकते. सो कसं काय करतात, तर मग मला जसं त्यांनी सांगितलं तसं मी केलं. आणि मग आमचा इथे दिवा जो आहे जो 9 दिवसांसाठी चालणार आहे तो लावून झालेला आहे.
तर अशा पद्धतीने करतात। त्यानंतर मग देवीकडे इच्छा मागितल्या, ज्या मला आता वाटतं की त्या ह्या वर्षी पूर्ण व्हाव्यात। मग त्या इच्छा मागितल्या आणि देवीला सांगितलं की जे काही आहे ते छान चाललेलं आहे, हे सगळं असंच चालू दे आणि तुझे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर, माझ्यावर, सगळ्यांवर व्यवस्थित असं लक्ष राहू दे आणि कायम तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, अशी देवीला प्रार्थना केली। आणि छान अशी आजची ही घटस्थापना जी आहे अगदी व्यवस्थित मनाला हवी होती तशी छान झाली। तर मैत्रिणींनो, व्लॉग थोडा लेटच झाला, बट लेट का होईना मी छान प्रॉपर असा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आम्ही आरती केली, आईंनी आरती केली, छान असं प्रसन्न वातावरण घरात निर्माण झालं आणि 5 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून झालेलं। त्यानंतर मग रांगोळीचे पॅचेस वगैरे मी सगळे लावले। खूप धावपळ झाली त्या दिवशी आणि उपवास असल्यामुळे जास्त जरा जड जातो एखादा दिवस। पहिलाच दिवस होता उपवासाचा, त्यात भरपूर एक्झर्शनचे, नेहमी आपण इतकं एक्झर्शन करत नसतो आणि त्या दिवशी खूप झालं त्यामुळे। तर असा होता आजचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। थोडं तब्येतीचे पण काही इश्यूज आहेत, थोडे शूट्स पण चाललेले आहेत त्यामुळे, आणि भरपूर शूट केल्यामुळे मोबाईलची मेमरी फुल होते, तर असे काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहेत आणि म्हणून व्लॉग लेट होत आहेत। बट मी नक्की दिवाळीपर्यंत सगळं व्यवस्थित रेग्युलर करणार आहे, माझे प्रयत्न चाललेले आहेत। फक्त तुम्ही थोडं समजून घ्या। व्लॉग आवडलेला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। अजून छान छान पूजा रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा। चला तर मैत्रिणींनो, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।